महायुतीच्या उमेदवारांची काल या ठिकाणी यादी आली असून जळगाव विधान परिषदेसाठी नंदकुमार महाजन यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे। या संदर्भातली बातचीत करण्यासाठी स्वतः नंदकिशोर महाजन आपल्या सोबत आहे। भाऊ, काय सांगणार? गेल्या अनेक वर्षापासून आपण भाजपचे सक्रिय कार्यकर्ता होतात। आज 20 वर्षानंतर अखेर आपल्याला न्याय मिळालेला आहे। विधान परिषदेसाठी आपल्या नावाची घोषणा झाली, काय सांगाल? पहिल्यांदा तर मी आमचे भारतीय जनता पक्षाचे पक्षश्रेष्ठी आहे या सर्वच पक्षश्रेष्ठींचं खूप खूप मनापासून या ठिकाणी धन्यवाद मानेल। आपण बघतोय की गेल्या 20 वर्षापासून मी राजकीय क्षेत्रात काम करतोय। पहिल्यांदा 2007ला पंचायत समितीला सभापती म्हणून त्या ठिकाणी रावेरला काम केलं। त्यानंतर पुन्हा पंचायत समितीला निवडून आलो। नंतर जिल्हा परिषदेची संधी पक्षाने मला दिली, उपाध्यक्षपदाची संधी दिली। खूप संधी मला मोठ्या संध्या या आधी पक्षाने दिल्या, परंतु मी पक्षाचं काम हे सातत्याने सुरू ठेवलं। 2 टर्म लोकसभा प्रमुख असेल किंवा पक्षाने दिलेल्या ज्या ज्या जबाबदाऱ्या असतील त्या मी अतिशय सक्षमपणे पूर्ण केल्या आणि या माझ्या कामाची आणि प्रामाणिकपणाची दखल यावेळेस पक्षाने घेतली। त्याबद्दल मी पहिल्यांदा तर आमच्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब असतील, या महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, दुसऱ्या उपमुख्यमंत्री पवारताई असतील, आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब असतील, आमचे नेते संकटमोचक आदरणीय गिरीश भाऊ महाजन, आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, या ठिकाणी आमच्या केंद्रीय मंत्री रक्षाताई, शिवसेनेचे मंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील, त्याचबरोबर आमचे मंत्री महोदय संजय भाऊ सावकारे, तसेच महायुतीचे सर्व आमदार, सर्व पदाधिकारी, सर्व नगरसेवक यांचे खूप खूप मनापासून आभार मानेल की त्यांच्याच माध्यमातून मला या ठिकाणी संधी मिळाली। भारतीय जनता पार्टीमधून अनेक नावं या ठिकाणी चर्चेत येत होती। कितकिताई पाटील होती, त्याचप्रमाणे नंदू अडवाणी होते, आपलं नावही चर्चेत होतं। पक्षाने एक पावती दिली आपल्याला कामाची? पक्षात काम करत असताना, राजकीय क्षेत्रात काम करत असताना प्रत्येकाचीच इच्छा असते की आपल्याला काहीतरी संधी मिळावी, परंतु पक्षाने काय ठरवलं मला कल्पना नाही। तेही उमेदवार सक्षमच होते ज्यांना या ठिकाणी उमेदवारी नाकारण्यात आली, परंतु मला या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे। त्या उमेदवारीचं मी या ठिकाणी सोनं करण्याचा प्रयत्न करेन। दुसरीकडे मंत्री गुलाबराव पाटलांनी आपले पुत्र प्रताप पाटील यांच्यासाठी देखील दावा या ठिकाणी केला होता। कुठेतरी ही जागा शिवसेना सुटावी अशी मागणी केली होती। आज अखेर आपल्याला ही जागा सुटली। आपणा सर्वांना कल्पना आहे की महायुतीमध्ये जागा ठरलेल्या नसल्यामुळे आदरणीय गुलाबरावजी पाटील यांनी जळगावची जागा शिवसेनेला सोडावी यासाठी आग्रह केला होता आणि तो काही गैर नव्हता, कारण त्यावेळेस जागेचं वाटपच ठरलेलं नव्हतं आणि गुलाबराव पाटील असतील किंवा त्यांचे चिरंजीव असतील आदरणीय प्रताप पाटील हे राजकीय क्षेत्रातून समाजकार्य अनेक वर्षापासून करतात आहे। खूप मोठं काम त्यांचं समाजकार्याचं आहे। तसंच आदरणीय किशोरप्पा पाटील यांच्या चिरंजीवांनी सुद्धा अपेक्षा व्यक्त केली होती, त्यांचंही खूप मोठं काम या ठिकाणी आहे आणि त्यांनी उमेदवारी मागणं काही गैर नव्हतं। खूप चांगलं काम त्यांचं असल्यामुळे त्यांचा हक्कच किंवा अधिकारच तो होता। परंतु महायुतीमध्ये वरच्या लेवलला चर्चा होत असताना ही जागा भाजपला सुटल्यामुळे आणि आमचे सर्वांचे अतिशय स्नेहाचे संबंध असल्यामुळे नक्कीच सर्व मंडळी यावेळेस आता माझ्यासोबत राहील। आपल्या विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे हे या ठिकाणी उमेदवारी करत आहात। ते म्हणत आहे की यावेळेस महाविकास आघाडीची मॅजिक चालणार। निवडणूक आली की एकमेकाला विरोधक या ठिकाणी क्रमप्राप्त असते आणि प्रत्येकालाच असं वाटते की मला या ठिकाणी विजय मिळेल, परंतु आपणच मीडियाच्या माध्यमातून सर्व या आधी जनतेसमोर मांडलाय आणि आपण बघितलाय की गत काळातच या ठिकाणी नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि या निवडणुकीत या जिल्ह्यातील जनता जनार्दनांनी या ठिकाणी नगरसेवक जे निवडून आले, महायुतीच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि हे नगरसेवक आम्ही सर्व सोबत असल्यामुळे विजय हा महायुतीचाच या ठिकाणी होणार आहे। नक्कीच या ठिकाणी जर विचार केला तर नंदकिशोर महाजन यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे की विजय हा महायुतीचाच या ठिकाणी होणार आहे। आगामी काळात संधीचं सोनं करू अशा भावना या ठिकाणी नंदकिशोर महाजन यांनी व्यक्त केला आहे। जळगाव विधान परिषदेसाठी महायुतीकडून नंदकिशोर महाजन यांच्या नावाची घोषणा या ठिकाणी करण्यात आली आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।